गांधी म्हणतात राहुल गांधीला महाराष्ट्र कुठे कळणार आहे? आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का? नुसतं तो कपड्याचा रंग ब्ल्यू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही, आतमध्ये पाहिजे ना काहीतरी कपड्याच्या आत. ते आम्ही तिकडे उत्तर देऊ, ते तर आम्ही तिकडे समर्थ आहे. दादा भुजबळ भाजपमध्ये येणार? माहित नाही हो, हा पक्षाचं काम आपलं काम नाही. नाही, मुंबईला मला भेटले तरी फोनवर आम्ही बोललो. भुजबळ चांगले म्हणजे माझे ते गुरुच होते, शिवसेनेत असताना वरिष्ठ होते आणि आमचे नेते वरिष्ठ गुरु नव्हते, गुरु बाळासाहेब, पण हे आमचे सिनियर होते आणि मनोहर जोशींपेक्षा भुजबळांना आम्ही त्या गटात होतो, म्हणजे ते थोडे आक्रमक होते म्हणून एवढंच, बाकी काय. आता हवा चांगली आहे, थंड आहे, 3-4 अशी आहे म्हणून बोलवलंय. भुजबळ साहेबांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळ साहेबांनी कुठे काय म्हणालात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली. शुभेच्छा त्यांना, भुजबळ साहेबांना शुभेच्छा. अहो सिनियर पत्रकार यासाठी म्हणालो, चर्चा केली म्हणते बोथ द साइड डिबेट, दोन्ही बाजूची चर्चा असते. म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसलो, का डिले, कोण कॉन्ट्रॅक्टर होते, पहिला दुसरा का पळून गेला, तिसरा आता काय स्पीड आहे त्याचं, 1 महिन्यानंतर किती प्रगती करेल, मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही, एप्रिल मध्ये एंडला तरी संपलं पाहिजे पावसाचं, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि मर्यादेत येणाऱ्या 1 महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे. काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे, त्याची मी माहिती मागवली आहे, 8-10 दिवसात ती माहिती देतील. मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन. दादा जिंदालच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आज? त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी कलेक्टर सगळे पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही, व्हायला पाहिजे, अन्यथा कारवाई होईल. दादा 7 मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्गात चौपदरी अग्रक्रम होता 1 नंबर. हो, तर त्याच्यावर आपल्याला मी ते आताच सांगितलं ना, एप्रिल मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. मे सांगतायत ते, मी बोल एप्रिल मध्ये व्हावं, कारण मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो, मग पाऊस पडला का म्हणणार का आता काय हेच होणार नाही. दादा रत्नागिरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळाचं रखडलंय आता. हे बघा आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसात विमानतळ चालू व्हायला का अडचणी समजून घेतल्या. एन्व्हायरमेंटचं असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉपी मागितली, जो तिकडे दिलेला पाठवलाय, तर मी त्यांना सांगितलं ही परवानगी मी तुम्हाला मिळवून देतो. मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो, ती परवानगी आणण्यात आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल त्या डिपार्टमेंटला, ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार. त्यामुळे चिपळूण येतो विमानतळ सुरू करणे नेमका काय कन्सेप्ट? अरे काय नाही, कन्सेप्ट काय असं नाहीये. मला जे समजलं की चिपळूणला प्रपोज विमानतळ आहे, मागणी आहे, आणि म्हणून मी त्यांना विचारलं अशी काय ऍक्विशन चालली आहे का कुठे, तर ते बोलले ऍक्विशन नाही, म्हणजे अद्याप कुठले काय हे झालं नाही. पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतोय का, ऍक्विशन झाली आहे का, जमीन आली आहे का. त्याचप्रमाणे त्याने विचारलं. रत्नागिरी जिल्हा सुरू होतो आणि एंड तर आता आपलं एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर सरकारचं सेकंड हॉस्पिटलसाठी अर्ज वगैरे आहे का, जागा घेतली आहे का. मी कमीत कमी एक अजून हॉस्पिटल त्वरित सुरू व्हावं म्हणून त्याची मला माहिती द्या आणि दुसरं हॉस्पिटल लवकरच होईल हे करतो. त्याप्रमाणे शिक्षणात अपग्रेडेशन व्हावं शिक्षणात, आणि म्हणून माझे प्रयत्न आहेत. 11वी-12वीचा रिझल्ट मध्ये मेरिट मध्ये किती येतात, काय दर्जा आहे, 12वी नंतर विद्यार्थी कुठल्या साईडला जातात, टेक्निकल साईडला जातात का BA का म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात, ते त्याची मला माहिती द्या
म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेजची आहे, ITI ची आहे, कुठली आहे ती समजून तसं निर्माण करता येईल. खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल जर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल, आणि त्याचप्रमाणे IAS IPS क्लासेस व्हावे, इकडे सुरू व्हावे. ते लवकरच 6 महिन्यात करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये, आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारने घेतलंय. सरकार म्हणजे पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलीये. सरकारी आमचे पण खासदार आहात तुम्ही. अरे पण कोण नाही नाही म्हटलं तरी पण वाद घालते. एका नळावरचं भांडण्यासारखं झालंय. होय, होय. दुसरं हॉस्पिटल चांगलं जिल्ह्यात व्हावं म्हणून तुम्ही आता म्हणाला, पण जिंदालने जेव्हा जाहीर केलं तेव्हा 100 खाटांचं हॉस्पिटल बनवतो म्हणून त्यांनी. मग त्यांना सांगेन मी, तुम्ही कशाला का त्याला प्रायव्हेट बांधू दे ना. हे सरकारचं होतं तर दुसऱ्या टोकाला करू. जिंदालचे आपण त्यांना सांगू तुम्ही अग्रीमेंट मध्ये बांधा बस. आता मुंबई गोवा महामार्गाप्रमाणे मिर्या कोल्हापूर मिर्या नागपूर हायवेचे सुद्धा अनेक ठिकाणी कॉम्प्लेक्स आहेत. खास करून कोंडगावमध्ये जो फ्लायओव्हर आहे तो नको म्हणून ग्रामस्थ बाहेर सुद्धा आलेले पाहायला मिळत आहे. त्यांची मागणी मी पाहिलं ते ग्रामस्थ तुम्हाला पण भेटले बाहेर. हा, माझं लक्ष असतं, लक्षात घ्या. हा, मी ऐकून घ्या. त्या विषयावर मी सांगितलंय, कलेक्टरांच्या एका सभेमध्ये सांगितलं, आपणही होता की त्याच्यावर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांशी पण मी बोललो. तर तो त्यांच्या विभागाचे वरिष्ठ एक विभाग आहे, संघवी का काहीतरी नाव बोलले ना, ते टेक्निकल सर्वे करणार. टेक्निकल सर्वे नंतर की त्या ठिकाणी ब्रिज होणं उपयुक्त आहे की नाही याचा रिपोर्ट आल्यावर माझं मत देणार. दादा मागाशी आपण शिक्षण विभागाचा विषय काढला. शिक्षण विभागाचं जास्त प्रेम आहे कारण जवळ आहे तुम्हाला ते. तो राजापूर शहर पूरमुक्त कधी होणार? पण दरवर्षी पाऊस आला की हा प्रश्न येतो. पाऊस अरे तुम्ही विचारायच्या अगोदर पहिलंच सांगितलं मी, जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम या वर्षी युद्ध पातळीवर व्हावं, आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेजचं काम, गाळ काढण्याचं काम पूर्ण जानेवारी आपला मार्च 15च्या आत संपलं पाहिजे असं त्यांना मी सांगितलंय. सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय, पण त्याची तालुका कुठला असेल? पर्यायी नाही, अजून एक मग त्याला तालुका कुठला असेल साधारण? ज्यादा मागणी असेल असा शेवटच्या टोकाचा कुठला तरी असेल. मंडणगड राजापूर पासून ते चिपळूणला काढणार की लांजाला काढणार? नाही, ते आताच सांगणार नाही. त्या संदर्भात काही सर्व आता जमीन कुठे उपलब्ध आहे तसं करू ना. दोन्ही साईडला कुठे उपलब्ध आहे तिथे प्राधान्य देऊ. दादा आपण माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, आता खासदार आपले निलेश राणे आमदार आणि नितेश राणे मंत्री झालेत. आपल्या भावना काय? कशाबद्दल भावना? नितेश राणे आता कॅबिनेट मंत्री. नाही, ऐकून घ्या. भावना म्हणण्याविषयी तुम्हाला काय वाटतं असं विचार ना. मला फार बरं वाटतं, आनंद वाटतो. अरे एवढा, आणि कोण असे वडील की बाबा ते दोन्ही मुलं आमदार व्हावीत, एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार, असं देशात असे काय हे समीकरण असं मला वाटत नाही. मी फार खुश आहे, समाधानी आहे, आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रूपांतर व्हावं असं मला वाटतं. ही उद्याची हेडलाईन आहे. बघ, तर असा योग आलेला आहे की जे खातं तुम्ही पदभार सांभाळला होता 29 वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये, तेच खातं आता नितेश राणेंकडे आलेलं आहे. मी ना तुम्हाला सांगू, 15च्या पेक्षा जास्त खाती सांभाळली आहेत आतापर्यंत. त्यातली आता 2 खाती नितेशकडे आली आहेत. भविष्यात 15 पेक्षा जास्त नितेशने सांभाळावी या शुभेच्छा. आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल. दोघांची पूर्ण क्षमता आहे, काल जाहीर भाषणात बोललो. दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत, दोघांना चांगला अनुभव आहे, आणि त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असं मला वाटतं. आता आपण मत्स्य व बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं होतं. हे ड्रेनेज मी स्पेशल रत्नागिरीला एक दिलं होतं. काय रे, जे बांधला होता मिरकरवाडीचं डेव्हलप, परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही. आता नितेश राणे नाही, मी त्यावर कॉमेंट्स नाही, पण आता नितेश राणे मंत्री आहेत, या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार का? आता मार्गदर्शन काय, घरातच मार्गदर्शन केंद्र आहे आमच्या. त्यामुळे काय आहे,
त्याला आपोआप तो हा नाट्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष हा? नाट्य बंद नाट्य मंदिर सागरी नाट्य मंदिर राजापूर हा तो अनेक वर्ष पेंडिंग आहे प्रश्न. काय बंदराच आहे हो, बंदर. मग तो काय हे आहे तर सांगा तुम्ही. आता बंदर त्याकडे स्पेशल खातं, बंदर खातं स्पेशल. अर्धवट राहिलं घरातच मार्गदर्शन केंद्र आहे. हा मग त्याला कधी विचारलं बाबा इथे पोट बद्दल असं आहे, इथे अडचण आहे काय, तर मी सांगणार ना त्याला काय अडचण आहे. आणि काल बरंचसं सांगितलं त्याला पोट खातं कसं आहे कसं आहे. मास्टरची भूमिका बजावावी लागणार हा आणि मुळात नितेशला अभ्यास आहे पण तरी पण आपल्या हेडमास्टरची भूमिका बजावावी लागेल. कुठल्याही माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतोच, कळलं ना. हेडमास्तर जस्ट लाईक गुरु तो असतोच ना. आता त्याचे वडीलच गुरु आहेत त्याचे. मग आता परभणीच्या